हो. जसं
गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वांपर्यंत माझा आवाज येत आहे का? आवाज सर्वांपर्यंत येत आहे का? ओके. स्क्रीन आहे सर्वांना? स्क्रीन आहे का? हो, बरं, चालेल. चला तर मग आपण करूया सुरुवात. कालच्या क्लासमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयामधील आकलन 1 सूचना पालन हा चॅप्टर सुरू केला होता. यामध्ये मी तुम्हाला शिकवले होते की जोडाक्षरे कोणती असतात, कोणती नसतात, जोडाक्षरे कशी मोजावीत आणि सूचना पालन मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आजच्या क्लासमध्ये सुद्धा आपण त्यातलेच काही प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण प्रश्नांना. काल झालेले हे सगळे प्रश्न आहेत, त्याच्या पुढच्या प्रश्नांना आज आपण सुरुवात करणार आहोत. तर प्रश्न आहे, प्रश्न स र अशा पद्धतीने एक काय दिलेली अक्षरमाला दिलेली आहे. हे पहा, ही अक्षरमाला आहे. तर या वरील अक्षरमालेत किती वेळा क अक्षराच्या लगत म अक्षर आहे? लगत म्हणजे काय सांगा बरं? लगत या शब्दाचा अर्थ काय होतो? लगत म्हणजे काय? लगत या शब्दाचा काय अर्थ होतो? लगत म्हणजे काय? कारण त्यांनी म्हटलंय की क च्या लगत म अक्षर आहे. क अक्षराच्या लगत म अक्षर म्हणजे नेमके काय हे समजले पाहिजे ना. कारण सूचना पालन मध्ये तुम्हाला प्रश्न समजतो का हेच बघायचे असते. मग क अक्षराच्या लगत म अक्षर, लगत म्हणजे काय? हा, तर श्लोक ठाणगे सांगत आहे शेजारी, श्रेया शेलार म्हणते सलग, सोबत, बर, नंतर, पुढे, जवळचे अक्षर, जवळ. हा, तर लगत या शब्दाचा अर्थ असतो जवळ किंवा शेजारी. लगत म्हणजे काय? तर लगत म्हणजे त्याच्या शेजारी म्हणू शकता तुम्ही, लगत म्हणजे त्याच्या जवळ म्हणू शकता तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे काय? तर समजा इथे क अक्षर आहे आणि क च्या नंतर इथे म आले तर हे क च्या लगत म आहे असे म्हणता येते. किंवा इथे म आले तरी म्हणता येते की क च्या लगत म आहे, म्हणजे शेजारी किंवा जवळ, लागून. बरोबर. मग क अक्षराच्या लगत म अक्षर आहे असे किती वेळा झाले आहे? चला तर मग अक्षरमाला लिहून घेऊया आणि मोजूया. परीक्षेत अक्षरमाला लिहायची नाही, कारण प्रश्नामध्ये जी अक्षरमाला आहे ती जशीच्या तशी वापरायची. तर काय अक्षरमाला आहे? थांबा हा, मी थोडीशी आयडिया करून लिहून घेते. स र त म क ल क र म स क ल स क म त क ल र क आणि त. आता हिला मी उचलून घेते आपल्याकडे उत्तरामध्ये.
आयडिया करूया आणि याला घेऊया खाली. हे पहा, आली का अक्षरमाला? आता यामध्ये क च्या लगत म किती वेळा आहे ते मोजा. सांगा बरं मोजून. क च्या लगत म किती वेळा आहे? पहिल्यांदा तर बघूया की क कुठे कुठे आहे. मग क च्या लगत म आहे का? हे बघा, इथे आहे क आणि क च्या लगत आहे म. पुढे इथे पण आहे क, पण क च्या लगत म येत नाही, म्हणून या क चा उपयोग नाही. पुढे इथे पण क आहे, पण क च्या लगत म मात्र दिसत नाही. पुढे इथे क आहे आणि क च्या लगत म आहे. इथे क आहे परंतु म दिसत नाही आणि इथे पण क आहे परंतु म मात्र दिसत नाही. याचा अर्थ क च्या शेजारी म असे किती वेळा आलेले दिसते आहे? क च्या शेजारी म म्हणजेच क च्या लगत म असे किती वेळा दिसते आहे? ऑप्शन नंबर 2 टाइम्स म्हणजेच 2 वेळा. मग इथे प्रश्नामध्ये अवघड काही नाहीये. एक तर तुमचे निरीक्षण चांगले पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लगत शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. बस एवढीच तुमच्यासाठी गरजेचे. तर क च्या लगत म किती वेळा आले? तर फक्त 2 वेळा आलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. घेताय ना लिहून? घ्या लिहून मग. लिहून झाल्यानंतर डन म्हणून मेसेज करा. झाले? ओके, चला तर मग जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक नेक्स्ट. कसरत, बरसत, पसरट, नवरस, सरकार, रसरशीत या शब्दातील किती वेळा र अक्षराच्या लगत आधी, र अक्षराच्या लगत आधी स हे अक्षर आहे? आता थोडासा प्रश्नामध्ये बदल आहे. मागच्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं लगत. मग आता लगत म्हटल्यानंतर लगत पुढे पण असू शकते आणि लगत मागे पण असू शकते. पण या प्रश्नामध्ये त्यांनी म्हटलंय लगत आधी, म्हणजे र या अक्षराच्या लगत आधी स हे अक्षर आहे. म्हणजे र च्या अगोदर स असायला हवे. असे किती वेळेला झाले? लगत आधी म्हणजे अगदी जवळ परंतु अगोदर. तर र च्या अगोदर स आहे असे किती वेळेला झाले हे फाइंड आउट करायचे, हे आपल्याला शोधायचे एवढेच. आणि त्यासाठी मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला अक्षरमाला दिलेली होती, इथे आपल्याला काही शब्द दिले. काय शब्द आहेत? पहिला शब्द आहे कसरत, कसरत, बरसत,
पसरट, नवरस, सरकार आणि रसरशीत. र या अक्षराच्या लगत आधी स आले आहे असे किती वेळा झाले? किती वेळा झाले सांगा जरा. पर्याय, तुमचे उत्तर पर्याय क्रमांक सांगा. पर्याय क्रमांक. ऑप्शन नंबर किती तुमचे उत्तर आहे? साईशा निलेश कपिल 4, कृष्णा नेरे 4, श्लोक ठाणगे ऑप्शन नंबर 4, आरोही शिंदे ऑप्शन नंबर 4, स्वराली रसाळ ऑप्शन नंबर 4, शिवकन्या ऑप्शन नंबर 4. अच्छा, सगळ्यांचे उत्तर ऑप्शन नंबर 4 म्हणजे 4 असे आले. मग बघूया कुठे कुठे असे होते की र च्या पूर्वी स येते, र च्या लगत आधी स येते. तर हे बघा, र च्या लगत आधी स आहे, पुन्हा र च्या लगत आधी स आहे, पुढे र च्या लगत आधी स आहे आणि र च्या लगत आधी स आहे. म्हणजे र च्या लगत आधी स आहे असे किती वेळेला झालेले दिसते? किती वेळा? एकूण 4 वेळा असे झालेले दिसते. र च्या लगत आधी स असे एकूण 4 वेळा झालेले दिसते. ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर. चला तर मग लिहून घ्या सर्वांनी. ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. शीतल धर्माधिकारी. झाले लिहून? ओके, व्हेरी गुड. चला तर मग जाऊया पुढील प्रश्नाकडे. श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्यांच्या प्रेमात आकंठ बुडून गेली या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत? चला शोधा. श्रीकृष्ण आहे की कृष्ण आहे? थांबा जरा करेक्ट करू द्या मला बरं. श्रीकृष्ण आहे की कृष्ण आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण असा, फक्त कृष्ण नाही तर श्रीकृष्ण असं दिलेलं आहे. श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्यांच्या प्रेमात आकंठ बुडून गेली.
चला, या वाक्यामधील जोडाक्षरे मोजा. किती आहेत या पूर्ण वाक्यामध्ये जोडाक्षरे? ऑप्शन नंबर 2 6, काही जण सांगत आहेत. काही जण सांगतायत ऑप्शन नंबर 1 5, काही विद्यार्थी सांगतायत ऑप्शन नंबर 4 8. ओके, बरं, पहिले जोडाक्षर मी तुम्हाला विचारते, तुम्ही मला सांगा की हे श्री हे जोडाक्षर आहे का? श्री, श्री कृष्ण मधील श्री हे जोडाक्षर आहे का? तुम्ही एस किंवा नो असं मला सांगा. श्री हे जोडाक्षर आहे का? येस, श्री हे एक जोडाक्षर आहे. म्हणजे पहिले जोडाक्षर झाले श्री आहे. ज्यांनी नाही नाही टाकतायत ना ते विद्यार्थी लक्षात घ्या. श्री कसे तयार होते? तर आपल्याकडे एक असतो श आणि दुसरा असतो र, या दोघांना मिळून तयार केला जातो श्र. म्हणजे हे एक जोडाक्षर आहे. आणि कालच्या क्लासमध्ये मी हा मुद्दा तुम्हाला स्पेशली सांगितला होता की श्र हे अक्षर जोडाक्षर असते. पुढे क्रू हे जोडाक्षर आहे का? क्रू, क्रू जोडाक्षर आहे का? क्रू, क्रू हे जोडाक्षर आहे का? चला पटकन रिप्लाय करा. यस नो, यस नो, यस नो, यस ऑर नो. नो. कालच्या क्लासमध्ये आपण हे पण पाहिले होते. स्वराली रसाळ हो कस काय म्हणते? कालचा क्लास केला नाही का स्वराली? बघा, क्रू कोणत्याही अक्षराला, एखादे कुठले पण अक्षर आहे आणि त्याला खाली अशा पद्धतीने अर्धा गोल केलेला आहे. म्हणजे जसं की प ला अर्धा गोल केला, क ला असा अर्धा गोल केला, तर हे जे अर्धगोल जोडलेले असतात ही जोडाक्षरे होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी क्रू हे जोडाक्षर होत नाही. कालच्या क्लासमध्ये शिकलो. आता पुढची जोडाक्षरे बघा. श्न, श्न हे एक जोडाक्षर. भक्त मधील त हे एक जोडाक्षर. त्यान, त्यान हे एक जोडाक्षर. चा, चा हे एक जोडाक्षर. आणि प्रे, प्रे हे एक जोडाक्षर आहे. म्हणजे श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्यांच्या प्रेमात अकंठ बुडून गेली. या वाक्यामध्ये एकूण किती जोडाक्षरे आपल्याला पाहायला भेटली? तर ऑप्शन नंबर 2 6, 6 जोडाक्षरे आपल्याला पाहायला भेटलेली आहेत. 6 आहे. श्री, श्न, त, त्यान, चा, प्रे. ऑप्शन नंबर 2 6 जोडाक्षरे आपल्याला या वाक्यामध्ये पाहायला भेटतात. ओके, समजले? आठवणीत आले की श्र हे जोडाक्षर आहे, क्रू हे जोडाक्षर नाही. आणि मग एकूण जोडाक्षरे 6 आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर. लिहून घ्या, त्यानंतर आपण पुढे जाऊया. झाले लिहून?
व्यवस्थित लिहून घेतली सगळी जोडाक्षरे? ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न. मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत? मोजा जोडाक्षरे तुम्ही, तोपर्यंत मी वाक्य लिहिते. वाक्य नाही, सॉरी, शब्द आहेत. मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदय शस्त्रक्रिया. चला, किती जोडाक्षरे भेटली तुम्हाला या शब्दांमध्ये? काही जण 14 सांगत आहेत, काही जण 10 सांगत आहेत आणि काही विद्यार्थी 12 म्हणतायत. काही जण तर 9 पण म्हणतायत, पण 9 हा पर्यायच नाहीये, त्याच्यामुळे ते उत्तर तर असणारच नाही. अभिनव काळे म्हणतो ऑप्शन नंबर 1 येईल. मनस्वी म्हणते 11 येईल. आरोही म्हणते 10 आहेत. किती यायला हवे? मोस्ट ऑफ द स्टुडंट सेइंग ऑप्शन नंबर 1 11. जास्तीत जास्त विद्यार्थी 11 म्हणतायत. काय वाटते सांगा. बर, चला हा मी दाखवते तुम्हाला. सगळ्यात पहिले महत्वाचे, इथे जे आपल्याला त्र दिसते आहे, त्र, हे त्र हे एक जोडाक्षर असते. हे कसे लिहिले जाते तर असे आणि असे लिहिले जाते. हे त्र एक जोडाक्षर असते. म्हणजे याला त लिहून त्याच्या पोटामध्ये तिरकी रेष दिली जाते. याला आपण पोटात तिरकी रेष देण्याला जोडाक्षर म्हणतो. बरोबर आहे की नाही? मगाशी पण आपण प च्या पोटात तिरकी रेष दिली, त्याला जोडाक्षर मोजले होते. क च्या पोटामध्ये तिरकी रेष म्हणजे र जोडले की त्याला क्र जोडाक्षर म्हणतात. तसं त च्या पोटामध्ये तिरकी रेष जोडली की ते त्र होत असते आणि म्हणून त्र हे एक जोडाक्षर आहे. मग मित्रप्रेम मध्ये त्र हे एक जोडाक्षर आहे. प्रे, प्रे हे एक जोडाक्षर आहे. प्रे 2 झाली. आता बघा, त च्या डोक्यावरती असा रफार दिलाय. जेव्हा एखाद्या अक्षराच्या डोक्यावरती रफार असतो तेव्हा ते जोडाक्षर असते, असं मी कालच्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवले होते. नंतर इथे त व ला जोडले आहे, म्हणजे हे सुद्धा एक जोडाक्षर झाले. नंतर श आणि व ने मिळून तयार झालेले हे श्व. नंतर ष्ठा, ध्रुव, पोटात रेष आहे म्हणजे र जोडलाय. ट्र, स्ट्र म्हणजे श ट आणि र जोडले. भक्ती मधील ती. आता बघा हा, इथे थोडस व्यवस्थित बघा. मी तुम्हाला सांगितले होते की एखाद्या अक्षराला असे खाली अर्धगोल काढले तर ते जोडाक्षर होत नाही. आता मी ह असा काढला, मला ह च्या पोटामध्ये अर्धा गोल काढायचा आहे, तर तो मी कुठे काढते माहितीये का? असा काढते. आणि हे असते रू, हृदय शस्त्रक्रियामधील रू. मग त्याच्या पोटाला खाली अशा पद्धतीने अर्धगोल काढले तर ते जोडाक्षर होईल का? तर नाही.
म्हणजे रु हे जोडाक्षर नाही. नंतर स्त्र आणि क्री ही 2 जोडाक्षरे आहेत. म्हणजे एकूण जोडाक्षरे किती झाली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 अशा पद्धतीने एकूण 11 जोडाक्षरे आपल्याला भेटतात. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे प्रश्नाचे उत्तर. आता तुम्ही कोणते जास्त मोजले होते बघा. तुमचे 12 कसे काय आले होते, तुमचे 13 कसे काय आलते, 10 कसे आले होते, तुमचे कोणते अक्षर मोजण्याचे राहिले होते बघा व्यवस्थित तुम्ही. ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1. Eleven is the answer. Option number 1. काही अडचण वाटते का? Yes, 11 is the answer. Write down everyone. Okay. अवनी कांबळे. अवनी, तुझ्या नावाचा अर्थ काय होतो माहितीये तुला? अवनी म्हणजे काय? अवनी या शब्दाचा अर्थ काय? पृथ्वी, धरती. अगदी बरोबर. अवनी. छान. कंप्लीट. अरे वा, सर्वांचे कंप्लीट झाले. जाऊया मग पुढे. नाही झाले? ओके, लिहून घ्या. चालेल, जाऊया ना मग पुढे. पुढचा प्रश्न घ्या. तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहान भूक मिटवली. या वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत? पुनरावृत्ती कशाला म्हणतात माहिती का? एक शब्द आहे आणि तोच शब्द त्याच शब्दाला जोडून परत एकदा लिहिला आणि हा पूर्ण शब्द तयार झाला. याला पुनरावृत्ती, रिपीटेशन म्हणतात. रिपीट होणं म्हणजे पुनरावृत्ती. हा शब्द लक्षात ठेवा. पुनरावृत्ती म्हणजे काय? रिपीटेशन, रिपीट होणे.
मग एकच शब्द आहे आणि तो रिपीट झालाय आणि त्या दोघांचा एक शब्द तयार झालाय. असे शब्द या वाक्यामध्ये किती आहे बघा बरं. कुठे झालेली दिसते पुनरावृत्ती तुम्हाला? कोणत्या शब्दामध्ये एकाच शब्दाची पुनरावृत्ती झालेली दिसते? कोणता शब्द आहे तो? शब्द कोणता आहे तो? कोणते कोणते शब्द तुम्हाला दिसतात असे सांगा. शब्द नाही माहिती कोणता आहे तो? घटाघटा. अगदी बरोबर. घटघट नाही, घटाघटा. हे बघा, एक शब्द या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलाय तो म्हणजे घटाघटा. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला या शब्दामध्ये या ठिकाणी घटा आणि घटा अशी पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते. म्हणजे घटाघटा, पटापटा, पटपट, भरभर हे जे शब्द असतात ना, या शब्दांना एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द म्हणतात. कोणते? भरभर. आपण म्हणतो ना भरभर चल, भरभर. पटपट, लटलट, सरसर, मरमर. हे जे शब्द आहेत हे एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द आहेत. असा या प्रश्नामध्ये एकच शब्द भेटतो तो म्हणजे घटाघटा. म्हणून पर्याय क्रमांक 4 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. कटकट, सरसर, गरगर, भरभर, गटागटा. किती शब्द भेटले तुम्हाला बघा. तुटक्या फुटक्या नाही. तुटक्या फुटक्यामध्ये पहिल्यांदा त आहे आणि नंतर फय. मग हे एकाच शब्दाची कुठे पुनरावृत्ती झाली? इथे तुटक्या म्हणले आणि इथे फुटक्या म्हणले, दोन वेगवेगळे शब्द आहेत. ते नाही, तुटक्या फुटक्या होणार नाही. तिथे पुनरावृत्ती आहे पण अंशतः पुनरावृत्ती आहे, म्हणजे पूर्ण पुनरावृत्ती झालेली नाहीये. एकीकडे तुटक्या आहे आणि दुसरीकडे फुटक्या, म्हणजे अंशतः पुनरावृत्ती आहे, पूर्ण पुनरावृत्ती नाही. ओके. खळखळ आहे, घळघळ आहे, करकर आहे, चटचट आहे. छान. तर हे सगळे एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द आहेत. लिहून घ्या सर्वांनी, त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. यस, मळमळ, खळखळ हे सुद्धा उदाहरणे आहेत. कशाची? पुनरावृत्ती होऊन तयार झालेल्या शब्दांची. ऑप्शन नंबर 4. Option number 4, 1 is the answer. लिहून झाले की डन म्हणून मेसेज करा. मला वाटते कितवीच्या तरी वर्गामध्ये टिपरीची कविता आहे बघा. भोरा, टिपरी, सायकल, ट्रिंग ट्रिंग सायकल, असं काहीतरी एक कविता आहे. त्याच्यामध्ये असे शब्द पाहायला भेटतात आपल्याला पुनरावृत्ती झालेले. कोणती कविता आहे रे ती आणि कितवीच्या वर्गात आहे? ट्रिंग ट्रिंग सायकल. त्या कवितेमध्ये असे बरेचसे शब्द आहेत बघा. होती ना?
दुसरीला आहे का? बरं. काय ती कविता? तिसरीला की दुसरीला? कितवीला आहे? पहिली, दुसरी, तिसरी सगळेच वर्ग सांगायले तुम्ही तर. पण आहे, कोणत्या तरी वर्गाला आहे. त्याच्यामध्ये ना असे काही शब्द आहेत जे की पुनरावृत्ती होऊन तयार झालेले आहेत. हा, भिंग भिंग, भिंगोरी, घर घर, फिरली, काहीतरी आहे असं. मला येत नाही हं, सॉरी. पण मी ऐकलेली आहे म्हणून मला माहिती की त्याच्यात असे शब्द आहेत. चक्कर येऊन पडली. डिंगोरी, अगदी बरोबर नाव सांगितलं, डिंगोरी. डिंग डिंग डिंगोरी. हा, बरोबर. त्या कवितेमध्ये असे शब्द आहेत, तुम्ही ऐका. ठीक आहे. पुढे घ्या, पुढचा प्रश्न घेऊया. आता एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न. ल ट उ वा पा या अक्षर समूहापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगतचे उजवीकडचे अक्षर कोणते आहे? लगत उजवीकडे. आता काही अक्षरे दिलेली, यांपासून एक अर्थपूर्ण असा शब्द तयार करा. ल ट उ वा पा याच्यापासून शब्द तयार करा, त्यानंतर बाकीच्या गोष्टी सांगते. करा शब्द तयार. लटऊ वापा याच्यापासून एक शब्द तयार करा. कोणता शब्द तयार होईल? यापासून कोणता शब्द तयार होईल? पाऊल वाटा, अगदी बरोबर. शब्द तयार होतो पाऊल वाटा. पाऊल वाटा. आता या शब्दामध्ये मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत उजवीकडचे अक्षर कोणते? पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या अक्षरमालेमध्ये एखाद्या शब्दामध्ये उजवी आणि डावी म्हणत असतो त्यावेळेला ही असते उजवी बाजू. म्हणजे आपले दोन्ही हात आपण समोर धरल्याच्या नंतर जो उजवा हात असतो ती उजवी बाजू असते आणि ही असते डावी बाजू. ही गोष्ट ना आजपासून ते पूर्ण स्कॉलरशिपची परीक्षा देईपर्यंत लक्षात ठेवायचं की ही असते डावी बाजू आणि ही असते उजवी बाजू. आता या पाऊल वाटा या शब्दामध्ये जी दिलेली अक्षरे आहेत याच्यामध्ये मध्यभागी असलेले अक्षर कोणते? तर मध्यभागी असलेले अक्षर आहे ल. आणि मग ल या अक्षराच्या लगत उजवीकडचे अक्षर कोणते? ल या अक्षराच्या लगत उजवीकडचे अक्षर कोणते? मग ल च्या उजवीकडे कोणते अक्षर आहे? तर ते आहे वा. म्हणून पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचे उत्तर पाहिजे. बघा बरं, समजले का तुम्हाला? मध्यभागचे अक्षर ल आणि ल च्या लगत उजवीकडचे अक्षर वा. आहे का बरोबर? म्हणून पर्याय क्रमांक 4 वा हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे.
Writing done. Okay. Next question. Question number. I don't know the question number, but I know the question. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील? पहिले तर मूळ संख्या माहित पाहिजेत. मूळ संख्या कोणत्या आहेत? प्राईम नंबर्स 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे सर्व मूळ संख्या आहेत. आता त्यांनी असं सांगितले आहे की तिरुवनंतपुरम कशाचं नाव आहे रे? तिरुवनंतपुरम माहितीये का तुम्हाला? तिरुवनंतपुरम काय आहे? तिरुवनंतपुरम हे काय आहे? माहितीये काय? गाव आहे. बर, कसलं गाव आहे? कुठे आहे? आणि आपल्याला कशामुळे माहितीये? हा, अगदी बरोबर. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. ते तिरुपती, बालाजी तिरुपती, ते तिरुपती वेगळे. हे तिरुवनंतपुरम ही जसे आपण महाराष्ट्राची राजधानी म्हणतो ना, तशी ही पण एका राज्याची राजधानी आहे. तिरुपती नाही, तिरुपती बालाजी ते वेगळं. हे तिरुवनंतपुरम दक्षिण भारतामध्ये आहे. ओके. तर मग या तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक द्या. डावी बाजू कोणती? तर ही डावी बाजू. प्रत्येक प्रश्नात मी सांगते आणि तुम्ही आठवणीत ठेवायची की ही डावी बाजू असते. या शब्दामध्ये असणाऱ्या अक्षरांना डावीकडून तुम्ही क्रमांक द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. मग असे क्रमांक दिल्यानंतर कोणत्या अक्षरांचे क्रमांक हे मूळ संख्या असतील? आता कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या? तर मूळ संख्या कोणत्या? तर 2 ही मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, प्राईम नंबर, 5 मूळ संख्या आहे, 7 इज ऑल्सो अ प्राईम नंबर. सो ही ती अक्षरे आहेत जी मूळ संख्यांच्या नंबरवरती येतात. म्हणजे रू येते जे की 2 नंबरला आहे, व येते जे की 3 नंबरला आहे, त येते जे 5 नंबरला आहे आणि र येते जे की 7 नंबरला आहे. म्हणून रू व तर 2, 3, 5, 7 रू व तर पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. कसा सोडवला प्रश्न लक्षात येतोय ना? काही अडचण वाटते का? पर्याय क्रमांक 2 कशी आली? ती व तर. ती तर 1 नंबरला आहे आणि 1 ही मूळ संख्या नसते. असते का मूळ संख्या? तर नाही. हो. What a coincidence. तिरुवनंतपुरम. ओके, सर्वांची होऊ द्या साईशा, मग त्यानंतर पुढे जाऊया. येस, 4th वन इज द आन्सर. अभया संकपाळ. झाले? ओके, नीता घुले, कल्पज लोंडे.
Complete? Okay. Okay, okay, okay. Okay, students, come to the next question. This is not for you. Just a minute. चला. नेक्स्ट क्वेश्चन. लवकर, भरभर, झरझर, सैरभैर, भरकन, घर घर, कारभार वरील शब्दांमध्ये अनुक्रमे 12 वेळा व 5 वेळा आलेली अक्षरे कोणती? शोधा. चला. शब्द आहेत लवकर, भरभर, झरझर, सैरभैर, घर घर आणि कारभार. यामध्ये अनुक्रमे 12 वेळा आणि 5 वेळा आलेली अक्षरे कोणती? नो बेटा, स्क्रीन इज नॉट व्हाईट, इट्स विजिबल. व्हॉट इज हॅपनिंग राजवीर? आता इथे अनुक्रमे हा शब्द दिलाय बघा बरं का. अनुक्रमे 12 आणि 15 वेळा याचा अर्थ असा होतो की पहिल्यांदा असे अक्षर सांगा जे 12 वेळा आले आहे आणि त्यानंतर असे अक्षर सांगा जे 5 वेळा आले. म्हणजे प्रश्नामध्ये ज्या क्रमाने त्यांनी प्रश्न विचारलाय त्याच क्रमाने उत्तर सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा 12 वेळा आलेला शब्द अक्षर आणि नंतर 5 वेळा आलेला अक्षर. Kartiki is saying R and Bh. It means option number 4. प्रिया म्हणते 4. श्रेया शेलार 12. बर 12 नाही, 12 वेळा र. बरोबर. हा, आले लक्षात. कृष्णा इज सेइंग 4. शीतल धर्माधिकारी 4. दीपाली पाटील 4. अक्षरा मुंडे 4. Kamini option number 4. Krishna option number 4. Sonali option number 4. Swati option number 4. Saisha option number 4. Arohi Patil, Shlok Thange, Sharayu Ingole, Shivkanya Deshmukh, A.S. Rupnar option number 4. Okay, Divya. Arohi Ugle option number 4. Arya Zadav option number 4. Arohi Bade option number 4. ओके, लेट्स चेक द आन्सर. यामध्ये कुठले अक्षर 12 वेळा आले आहे? आता मी पर्यायातून जाईल कारण मला सगळी अक्षरे थोडी ना मोजत बसायची. मी फक्त पर्यायानुसार जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये र हे अक्षर आहे म्हणून र अक्षर किती वेळा आले ते बघायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. म्हणजे 12 वेळा आलेले अक्षर कोणते आहे? तर ते आहे र. म्हणजे पहिल्यांदा पर्यायामध्ये र पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर 2 येणार नाही, ऑप्शन नंबर 3 येणार नाही. आता मी क बघते की क किती वेळा आले आहे. तर बघा, क 1, 2 आणि 3. अरे क तर 3च वेळा आले. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही, मला 5 वेळा आलेलं अक्षर पाहायचंय. मग ते भ असू शकते. मग भ बघूया. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे भ हे अक्षर 5 वेळा आलेले आहे. म्हणून माझे उत्तर पाहिजे र आणि भ, पर्याय क्रमांक 4.
आहेत की नाही सोपे प्रश्न? काही अडचण वाटते का सोडवताना कोणाला? परीक्षेमध्ये जर का तुम्हाला असे प्रश्न दिले, आठवडी सराव परीक्षा होणार ना तुमची आता रविवारी, मग त्यावेळेला अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तिथे दिले तर तुम्हाला सोडवता येतील का? अशाच पद्धतीचे प्रश्न आठवडी सराव परीक्षेमध्ये तुम्हाला दिले जाणार. सर्वांनी सराव करा. या चॅप्टर वरती रविवारी आपली परीक्षा होणार, म्हणजे या आठवड्यामध्ये जेवढे चॅप्टर तुम्हाला शिकवले जातील त्याच्यावरती रविवारी परीक्षा होणार. चला लिहून घ्या सर्वांनी. झाले लिहून. आणि एक लास्ट क्वेश्चन आता आपण घेऊया. यानंतर सूचना पालन 1 आपले संपेल आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण सूचना पालन 2 पाहूया. ठीक आहे. तर सूचना पालन 1 मधला शेवटचा एक प्रकार प्रश्नाचा प्रश्न आहे न ग श ज द य घ म त स ख ढ ल या अक्षरमालेत अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 8वे अक्षर असलेला पर्याय निवडा. काय आहेत अक्षरे? न ग श ज द य घ म त स ख ढ आणि ल आहेत का बरोबर मी लिहिलेली अक्षरे? तर अनुक्रमे म्हणजे प्रश्नामध्ये अनुक्रमे शब्द आला की त्याचा अर्थ असं की प्रश्नात जो अक्षर पहिल्यांदा विचारलाय तो पहिले शोधायचा, म्हणजे मध्यभागचा अक्षर पहिले शोधायचा. मग या दिलेल्या वर्णमालेमध्ये मध्यभागी कोणतं अक्षर येईल सांगा बरं? किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. जर का 13 अक्षरे असतील तर कसे शोधायचे मध्यभागचे अक्षर? 13 अधिक 1 भागिले 2 करायचे. मग 13 अधिक 1 14 होतात. 14 भागिले 2 केले तर उत्तर येते 7, म्हणजे 7व्या क्रमांकाचे अक्षर मध्यभागी असणार. म्हणजे मध्यभागचे अक्षर कोणते? तर ते आहे घ. मध्यभागचे अक्षर कोणते? तर ते आहे घ. कोणते? घ. म्हणजे असा पर्याय शोधायचा आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा घ हे अक्षर येणार आहे. मध्यभागी अक्षर कोणते येते? तर घ. आणि उजवीकडून 8वे. आता उजवी बाजू कोणती असती? तर मगाशी पासून मी तुम्हाला सांगते की ही जी बाजू असते ही उजवी बाजू असते. मग उजवीकडून 8वे अक्षर, चला मोजत चालूया आपण. उजवीकडून पहिले अक्षर, उजवीकडून दुसरे, उजवीकडून तिसरे, उजवीकडून चौथे, उजवीकडून 5वे, 6वे, 7वे आणि 8वे.
म्हणजे उजवीकडून 8वे अक्षर कोणते आहे, तर ते य हे अक्षर आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती आपले उत्तर हवे? उजवीकडून 8वे. उजवीकडून 8वे कोणते अक्षर आहे? य. म्हणून घ आणि य असे आपले उत्तर पाहिजे. आता प्रश्न विचारणारे एवढे हुशार असतात, आपण असतो परीक्षेमध्ये घाईमध्ये, आपले उत्तर आहे घ आणि य, तर आपण काय करतो, पर्याय क्रमांक 1 निवडतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलंय, तर य आणि घ दिलंय. तुम्ही म्हणाल मग काय झालं, बरोबरच उत्तर आहे. तर नाही, बरोबर नाहीये. का? कारण की त्यांनी प्रश्नामध्ये विचारलं होतं की अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर आणि उजवीकडून 8वे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय विचारलं की मध्यभागी कोण आहे, पुन्हा काय विचारलं की उजवीकडून 8व्या स्थानावर कोण आहे. मग उत्तर देताना सुद्धा पहिलं अक्षर हे मध्यभागचं अक्षर सांगायचे आपल्याला. मग मध्यभागी येणारे अक्षर घ आहे, ते पर्यायामध्ये पहिल्यांदा लिहिलेलं पाहिजे. मग इथे पहिल्यांदा लिहिलेलं अक्षर तर य आहे. मग य हे अक्षर मध्यभागचे आहे का, तर नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाहीये. पण परीक्षेमध्ये असा चुकीचा पर्याय पहिल्याच क्रमांकावर दिला जातो आणि आपल्याला फसवले जाते. त्यामुळे सगळे पर्याय वाचल्याशिवाय उत्तर द्यायचे नाही, बरं का. हा नियमच ठेवायचा की सगळे पर्याय वाचल्याशिवाय उत्तर द्यायचे नाही. चला, अशा पद्धतीने आज आपण सूचना पालन हा चॅप्टर पाहिलेला आहे. सूचना पालन, आकलन 1, सूचना पालन सर्वांनी लिहून घ्या. त्यानंतर आपण मग थांबूया. अगोदर सर्वांनी लिहून घ्या. जराशी बोलते. पूजा कोरे. पूजा कोरे. आवाज येतो का बेटा? दाद्या, दाद्या. हॅलो. बोला, कोण बोलते आहे? स्वरांजली कोरे बोलते. तुलाच आहे क्लास का? हा, क्लास तुझाच आहे. क्लास तूच करतेस ना? हो स्वरांजली नाव तुझे? हो. बरं, स्वरांजली कोरे तुझे नाव बदलले आहे. ठीक आहे. हो. हा, तुझे नाव आता तुला स्वरांजली दिसत जाईल. हेमांशी गायकवाड. हेमांशी गायकवाड. अरे फोन, तुझा आवाज बंद झाला बेटा, परत एकदा हँड रेज कर. येस, बाकीचे विद्यार्थी लेफ्ट झाले तरी चालेल. सर्वांना बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. सोहम सदानंद लाड डिवाइस. काय नाव बेटा तुझे? ते तिचं ते असं आम्ही इंग्लिश मीडियमचे आहोत ना, ते खालचे क्वेश्चन सुद्धा आम्हाला लागणार आहे का लिहायला? खालची इंग्लिश आलं. तू इंग्लिश मीडियमचे आहे बेटा. मनस्वी नाव ना तुझे? नाही नाही, सोमलाड. सॉरी, काय नाव? सोमलाड. काय नाव तुझे? सोमलाड. बेटा इंग्लिशचं काय आहे, ही जी बॅच आहे ना आपली 4थीची, ही फक्त मराठी मीडियमची बॅच होणार आहे. त्याच्यामुळे इंग्लिशचे प्रश्न आहेत तर खरे हे, पण हे समजावून सांगितले जाणार नाही. आणि पुढे पुढे काही प्रश्न असणार जे की इंग्लिशमध्ये लिहिलेले पण नसणार. त्याच्यामुळे इंग्लिश मीडियमचं कसं ऍडजस्ट होणार तुझे? तू काय कर, एवढे थोडे दिवस बघ
त्याच्यानंतर मग बघूया आपण, चालेल? किंवा मग कॉल करा मला, कॉल कर नंतर बेटा. हा ठीक आहे. हे मराठी सॉरी, राजश्री इंदुलकर. हॅलो आवाज येत आहे का बेटा? हॅलो हा मॅम बोला. हा मॅम, मला विचारायचं होतं की ज्या टेस्ट म्हणजे सराव परीक्षा होणार त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये क्वेश्चन असणार आहेत का? नाही, फक्त मराठीमध्ये. हा का? नाही म्हणजे त्याच्यामध्ये जर क्वेश्चन इंग्लिशमध्ये दिले तर मी त्याची प्रिपरेशन करून घेईन म्हणजे बाकीची, आणि मराठी आणखी इंग्लिश याच्यामधून कव्हर होईल म्हणजे तुमच्या याच्यातून, म्हणून मी विचारत होते. प्रश्न पण फक्त मराठी मीडियमचेच असणार आहेत टेस्टमध्ये. हो का? इंग्लिश मीडियमचे नसणार प्रश्न. म्हणजे ऍक्च्युली आपण दरवर्षी 5वी स्कॉलरशिपची जी आतापर्यंत बॅचेस घेत होतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचा पॅटर्न होता. इथे दोन्ही प्रश्न समजावून सांगितले जायचे आणि टेस्टमध्ये पण दोन्ही प्रश्न असायचे, एक इंग्लिश एक मराठी. या बॅच मध्ये स्पेशली टाइम कमी असल्यामुळे आपण दोन्ही म्हणजे इंग्लिश आणि मराठी असं कंबाईन घ्यायचं टाळलेलं आहे, कारण वेळेमध्ये हा सिलेबस पूर्ण होत नाही. आणि जर एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे असणार आहेत, म्हणजे मराठी पण आणि इंग्लिश पण दोन्ही एकत्रच असणार आहेत का, की नाही, सेपरेट फक्त पेपर असतो? कुठे म्हणजे फायनल एक्झाम बद्दल हा, विचारताय? फायनल एक्झामच्या वेळेला मराठी मुलांचा मराठीमध्ये असणार आहे आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा इंग्लिशमध्ये असणार आहे का? तर जर का विद्यार्थ्यांचा फॉर्म हा सेमी माध्यमातून भरलेला असेल तर माझ्या मते त्या ठिकाणी दोन्हीतून प्रश्न येतात, दोन्ही लँग्वेज मधून. अदरवाईज मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना मराठीतून प्रश्न येतो आणि इंग्लिश मीडियमच्या इंग्लिश मधून. ओके. नाही म्हणजे फॉर्म भरताना आपल्यावरती डिपेंड आहे की आपण कोणता म्हणजे हे करायचं. शक्यतो स्कूलमध्ये याबद्दल विचारायला हवं अगोदर तुम्ही, कारण काही स्कूलच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट रूल पाळतात त्यांनी की इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी असेल तर इंग्लिशमध्येच फॉर्म भरला जातो. जरा हे शाळेमध्ये तुम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, चालेल. ओके. प्राजक्ता दळवी. येस मॅम. तुझे नाव प्राजक्ताच आहे का? येस. ओके, म्हणजे नावामध्ये काही बदल करायचा नाही. नाही, बरोबर? काही अडचण तुला? शिकवलेले प्रश्न समजतायत? येस. ओके, छान. पुढे दीपाली पाटील डिवाइस. काय नाव आहे बेटा तुझं? आवाज येत आहे का? चला, हरकत नाही. कालच्या क्लासमध्ये मी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावाच्या करेक्शनचे हे केलेले आहेत. काय फोटोज काढून घेतलेत ते तुमच्या चॅटचे. आज मी ते करेक्शन लगेच करून देते, ठीक आहे? अवनीची हँडरेज नाहीये. अवनी बोलायचं म्हणते पण तिची हँडरेज स्क्रीनवरती नाही आहे. हँडरेज असल्याशिवाय काही करता येणार नाही. हँडरेज असायला हवी. साईशा दिसते ना बेटा? नाव मला दिसत असते, तुला नाही दिसणार. मला दिसते, तू तिकडून मेसेज केला की तुझे नाव मला दिसते. ओके, चला. बाकी काही अडचण असेल तर आपल्या बॅनरवरती तिथे काही खाली नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचे प्रॉब्लेम विचारू शकता. क्लासशी रिलेटेड, परीक्षेशी रिलेटेड जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून विचारायला हवेत. क्लासशी रिलेटेड म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड काही आहे तर क्लासमध्ये विचारा. स्कॉलरशिपचे फॉर्म 5वीचे भरायला सुरू झालेले आहेत. 4थी आणि 7वीचे फॉर्म भरायला वेळ आहे. 4थीचे फॉर्म आय थिंक अजून सुरू झालेले नसावेत. सुरू झालेले असतील तर मी चौकशी करून लगेच तुम्हाला त्याची माहिती देईल, ठीक आहे? पण 5वीचे फॉर्म सुरू होते भरायला. तर आज आपण इथेच थांबूया. सर्वांनी छान अभ्यास करा, झालेले प्रश्न परत सोडवून बघा
आणि भेटूया उद्याच्या क्लासमध्ये. सर्वांना बाय बाय.